श्यामशेठ भंडारी यांच्याकडून काकडवाल या संघाला 21 धाब्यावरती नक्कीच मेजवानी असेल आणि आय थिंक नक्षत्र एंटरप्राइज चौदरपाडा या संघाला वाइल्ड कार्ड एंट्री मिळते। वेलकम, स्वागत आहे। जय मसोबा मानेरे आणि नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल। यस, आपण सामना सुरू करूया। सुपर 8 चा हा सामना आहे, कालचा पेंडिंग सामना आहे। बक्षीस पात्र ही लढत कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव बनाम रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या दोन संघांमध्ये। मनीष कोलेकर ऑन स्ट्राइक। पहिला चेंडू गॅप मधून चेंडू जाईल लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर। पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाचा परिचय दिलाय, मनीष कोल्हेकरने लगावलाय हा पहिल्या चेंडूवरती चौकार। सो मच दिनेश दादा सोरकादे यांच्याकडून सलगच्या 3 चौकारांसाठी आणि सलगच्या 3 षटकारांसाठी पालेगावसाठी सुवर्ण संधी आहे। 4646 4646 रुपयांचं पारितोषिक असेल पालेगाव संघासाठी आणि आलाय हा सलगचा दुसरा चौकार मनीष कोलेकरच्या बॅटमधून। जर या चेंडूवरती चौकार आला मनीष कोलेकरच्या बॅट मधून तर मनीष कोलेकर साठी 4646 रुपयांचं पारितोषिक असेल दिनेश दादा सोरखादे यांच्याकडून। दीपेश शेठ म्हात्रे साहेबांचं आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे। कापरी सिद्धी पालेगाव संघाने राकेश दादा पाटील पुरस्कृत हा संघ फुल टॉस चेंडू ड्राइव्ह केलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण शॉट कव्हरला अनिल डोपरी होते। येतो डॉट बॉल। अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, स्ट्रेट ड्राइव्ह आहे आणि स्क्रीन समोर चांगलं क्षेत्ररक्षण मिळते। फक्त एकच धाव या चेंडूवरती। सागर थोरवे आणि मनीष कोलेकर ही जोडी मैदानावरती आहे। मनीष कोलेकरने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे। पहिल्या मॅच मध्ये 50 धावांची विस्फोटक इनिंग साकारली, दुसऱ्या सामन्यामध्ये 28 धावांची इनिंग साकारली। पुन्हा एकदा बॅटची कडा होती, धाव घेण्याचा प्रयत्न नाही आणि विकेट डोक्यामध्ये होती। नुकताच आदरणीय वैभवजी पाटील साहेब आणि महेशजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित एसपी ग्रुप चषक 2024 या क्रीडा पर्वामध्ये। धावसंख्या आहे 9। क्या बात है, फटका चांगला आपण पाहतो स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड। क्रिकेट मधला सेफ फटका, परंतु क्षेत्ररक्षक आले होते लॉंग ऑफ वरून झेल पकडण्याचा खूप चांगला प्रयत्न केला होता आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती। 100% एफर्ट, 100% प्रयत्न केले होते झेल पकडण्याचा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे बिनबाद 10। श्रीमान दीपेश म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आपलं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत। संपूर्ण त्यांचा मित्र परिवार
आदरणीय साईनाथ दादा पाटील यांच्या वतीनं साईनाथ पाटील फाउंडेशनच्या वतीनं एसपी ग्रुप चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत सुस्वागतम. नवीन गोलंदाज आहे अमर हिलाल येत आहेत. ज्या अमर हिलालने कालच्या रात्रीमध्ये मॅच विनिंग गोलंदाजी केली होती तोच येतो अमर हिलाल. या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आहे 10. सुरुवात दमदार केली आहे या सामन्यामध्ये कापरी सिद्धी पालेगाव या संघाने. कारण की बक्षीस पात्र हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ एसपी ग्रुप चषकाच्या टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि मिळते एकदावे चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या एसबी ग्रुपचे सर्व सुनीलजी भोईर साहेब यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. निखिल दादा भंडारी त्यांची उपस्थिती आपल्याला या अंतिम रचनेमध्ये पाहायला मिळाली. एसपी ग्रुप चषक 2024 साईनाथ दादा पाटील यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. आदरणीय हरिश्चंद्रजी पाटील साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर श्रीमान साहिलजी गोलायत यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या सर्वांचं साईनाथ पाटील फाउंडेशन अर्थातच आयोजित ही स्पर्धा एसपी ग्रुप चषक 2024 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. पुन्हा एकदा लॅप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न फसला. येतो हा डॉट बॉल. जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल मनीष कोलेकरला कारण की फक्त 3 षटकांचा सामना आहे आणि सुरुवात दमदार केली होती या इनिंगची. कारण की बॅक टू बॅक 2 चौकार लगावले होते मनीष कोलेकरने आणि त्यानंतर आपण पाहतोय एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. संघर्ष सुरू आहे या सामन्यामध्ये. कापरी सिद्धी पालेगाव या संघाचा अमर हिलाल. ऑन साइडला फटका चांगला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 13. रवींद्र वारिंगे यांच्याकडून एका षटकारासाठी मनीष कोलेकर साठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. रवींद्र वारिंगे पालेगाव यांच्याकडून मनीष कोलेकरच्या एका षटकारासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा ट्रेडमार्क स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव या चेंडूवरती. आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 14. या षटकाचा विचार केला अमर हिलालने पूर्णपणे कमबॅक करून दिलाय उसाटणे या टीमला. या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. ऑनट्रॅपचा फटका आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल झाले आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रथम बॅटिंग करणाऱ्या कापरी सिद्धी पालेगाव या संघाची बिनबाद 16.
1000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि प्रसन्न म्हात्रे यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक असेल विकेट हॅट्रिक साठी. आणि 3 षटकारांसाठी राकेश पाटील काप्रसिद्धी पालेगाव या संघाचे पुरस्कर्ते राकेश दादा पाटील यांच्याकडून तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक असेल. जितेश येतोय या अंतिम षटकामध्ये. दोन्ही संघांवरती पारितोषिकांचा वर्षाव झालाय या सामन्यामध्ये. जितेश स्ट्रायकिंग फलंदाज मनीष कोलेकर पहिला चेंडू बिगिट पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पालेगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. सुस्वागतम. नुकतंच त्यांचं आगमन होतं आदरणीय वसंत भोईर साहेब मानेरेगाव. आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. माजी सरपंच मानेरगावचे आदरणीय वसंतजी भोईर साहेब यांचं आम्ही SP ग्रुप चषक 2024 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. यस 5000 रुपयांचं पारितोषिक आहे राकेश दादा पाटील यांच्याकडून आणि 1000 रुपयांचं पारितोषिक येते दीपेश म्हात्रे यांच्याकडून. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत परंतु नक्कीच हा झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. सलगच्या 3 षटकारांसाठी काप्रसिद्धी पालेगाव संघाचे पुरस्कर्ते आणि मांगरुळ गावचे उद्योजक राकेश दादा पाटील यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. पालेगाव संघासाठी ही सुवर्ण संधी आणि 5000 रुपये जमा झालेले आहेत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. राकेश दादा पाटील यांचे 24 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. अप्रतिम टायमिंग. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आले तर राकेश दादा पाटील याचकडून 5000 रुपयांचं पारितोषिक असेल. अजून 7000 रुपये क्या बात आहे. 7000 रुपयांचं पारितोषिक असेल सलगच्या 3 षटकारांसाठी. राकेश दादा पाटील काप्रसिद्धी पालेगाव या टीमचे पुरस्कर्ते. 3 चेंडू शिल्लक आहेत. ही ओळख आहे मनीष कोलेकरची. अजून एक उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू सो मच. 7000 रुपयांचं पारितोषिक जमा आहे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. जर या चेंडूवरती षटकार आला तर राकेश दादा पाटील यांनी जो फार मोठा विश्वास दाखवलाय काप्रसिद्धी पालेगाव या संघावरती पुरस्कर्ते आहेत त्यांच्याकडून 7000 रुपयांचं पारितोषिक असेल. 36 धावा फलकावरती. 2 चेंडू शिल्लक आहेत. सामन्याचा रिदम आपण तोडू नका ही विनंती असेल. सामना स्पीडअप करायचा आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. टीम मीटिंग कॉल करण्यासाठी भाग पाडलाय मनीष कोलेकरने. उसाटणे या टीमला. मनीष कोलेकर नावाचं वादळ निर्माण झालंय या सामन्यामध्ये.
एकूण 8,000 रुपयांचं पारितोषिक असेल. दीपेश म्हात्रेकडून 1,000 रुपये आहेत आणि राकेश दादा पाटील यांच्याकडून तब्बल 7,000 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, गॅप मध्ये आहे आणि एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय. मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 38-38 धावा. खूप चांगली धावसंख्या बनवली आहे या सामन्यामध्ये. एक चेंडू शिल्लक आहे. क्या बात आहे. जर या चेंडूवरती षटकार लगावला तर 1,500 रुपयांचं पारितोषिक असेल. राकेश दादा पाटील मांगरूळ यांच्याकडून. ऑन साइडला स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर गगनचुंबी, गगनभेदी. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. मिनिटं व्यासपीठावरती दिनेश दादा सुरखादे यांच्याकडून आपल्यासाठी 1,000 रुपये आहेत. राकेश दादा पाटील यांच्याकडून 1,500 आहेत. ते नंतर देऊया आपण मॅच संपल्यानंतर. आताच क्या बात आहे. 1,500 रुपये आहेत ते म्हणजेच राकेश दादा पाटील यांच्याकडून. दिनेशजी सोरकादे साहेब आणि राजूबाई यांच्या शुभस्य आपण मनीषला हे कॅश प्राइज देत आहोत. दमदार खेळ, अर्धशतक आतापर्यंत ज्याने झळकावले या स्पर्धेमध्ये आणि आज देखील धुवाधार बॅटिंग अंतिम रजनीमध्ये त्याची आपल्याला जरूर पाहायला मिळाली. पांड्याचं अभिनंदन. ओळ्यात लगेचच आपण काही मान्यवरांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. राजूबाईंकडून देखील त्याला आपण पारितोषिक देत आहोत. अशी असंख्य पारितोषिक आजवर क्रिकेट या खेळाने मनीष कोलेकरला दिलेली आहेत. सर्वांचा लाडका पांड्या, कुंफू पांड्या, आजही ज्याची मैदानाच्या आतमध्ये दमदार खेळ आपल्याला पाहायला मिळाले. आपण सन्मान करूयात. मंचावरती माझे कार्यसम्राट सरपंच मानेरेचे श्रीमान वसंतजी भोईर साहेब उपस्थित आहेत. आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करू. चला नेक्स्ट मॅचचा टॉप साठी यावं. सौदर पाडानी मानेरे ही लढत होणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण लगेच टॉप साठी या आणि पाले संघासाठी शुभेच्छा दिलेत. बादल बैलाचे मालक वीर देसाई यांच्याकडून संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेत. आमचे मित्र सोनू बांगर देखील मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत. मराठा किंग राहुल वारंगे आपलं देखील हार्दिक स्वागत. आपण सन्मान करूयात. मी साईनाथ दादा पाटील आणि रवी दादा पाटील आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन. अगोदर आपण आदरणीय वसंतजी भोईर साहेब यांच्या शुभेच्छा टॉस करूयात. या चौधरपाडा आणि मानेरे या पुढचा सामना तुमच्या समोर असेल. नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध मोसोबा मानेरे. कॅप्टन या मानेरेचे कॅप्टन मानेरेचे कॅप्टन लवकरात लवकर आमचे मान्यवर सध्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. तर उसाटणे संघासाठी शुभेच्छा. युट्यूबच्या माध्यमातून आमचे मित्र तोवजाचे कामेश पाटील हे मॅच एन्जॉय करतात. कमलाकर दादा पाटील मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत आणि त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. आपण सन्मान करूयात. कार्यसम्राट माजी सरपंच श्रीमान वसंतजी भोईर साहेब मंचावरती उपस्थित आहेत आणि मी विनंती करतोय माजी कार्यसम्राट सरपंच मान्यतेचे वसंतजी भोईर साहेब यांचा सन्मान होतोय.
आमचे मांगरूळचे सरपंच श्रीमान रविदादा पाटील आणि या स्पर्धेचे सर्व साईनाथ फाउंडेशनचे श्रीमान साईनाथ दादा पाटील यांचा शिवस्य आपण सन्मान नक्कीच बाबीदादा पाठारे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी पाले संघाच्या गोलंदाजाला 1000 रुपयाचं प्राइज. माननीय उद्योगपती महेंद्रजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होईल. माननीय उद्योगपती महेंद्रजी भोईर साहेब यांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्या या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. मसोबा मानरेचे कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल टॉस साठी तुम्हाला लवकरात लवकर यायचं आहे. आपण उद्योगपती महेंद्रजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करतोय. मायेची प्रेमाची उपदार शॉल आणि त्याचबरोबर आकर्षक मोमेंटो रविदादा पाटील आणि साईनाथ दादा पाटील यांचा शुभस्य आपण सन्मान करतोय. त्यानंतर उद्योगपती अटालीचे वैभवजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होईल. आपण एक सन्मान करूयात आणि त्याबरोबर लगेचच टॉस कडे वळणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपण तयार राहा. उद्योगपती अटालीचे वैभवजी पाटील साहेब एक सन्मान करूयात आपण आणि यानंतर लगेचच आपण टॉस देखील करणार आहोत. अटालीचे उद्योगपती वैभवजी पाटील साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. यस आणि त्याचबरोबर आपण टॉस करूयात. पुढील सन्मान अजूनही बाकी आहेत. या नक्षत्र 11 चौदरपाड्याचे कॅप्टन आणि त्याचबरोबर मसोबा मानरेचे कॅप्टन दोन्ही कर्णधार माझ्यासोबत आहेत. आदरणीय माझी कार्यसम्राट सरपंच मानेरेचे वसंतजी भोईर साहेब यांच्या सोबत आपण टॉस करतोय. हेड इज द कॉल. टेल इट इज सो टॉस. नक्षत्र 11 चौदरपाड्याचा कॅप्टनने जिंकलाय. फक्त डिसिजन सांगा. बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय नक्षत्र 11 चौदरपाड्याचा कॅप्टनचा मसोबा मानेरेच्या विरुद्ध. त्याचबरोबर आपण सन्मान करूयात अटालीचे महेश पाटील साहेब उद्योगपती हे देखील इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण या. आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आजच्या अंतिम रजनीमध्ये या सर्व मान्यवरांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील सर्व दिग्गज मंडळी आमच्या मंचावरती उपस्थित आहे. सामना तितकाच महत्वपूर्ण सुपर 8चा कापरी सिद्धी पालेगाव विरुद्ध स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या दोन संघांदरम्यान. त्याचबरोबर उद्योगपती दीपेशजी म्हात्रे यांच्या या ठिकाणी सन्मान होईल. मी त्यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. उद्योगपती दीपेशजी म्हात्रे. दीपेशजी म्हात्रे उद्योगपती यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन ती आदरणीय रविदादा पाटील शिवसेना शाखा प्रमुख त्याचबरोबर कार्यसम्राट सरपंच मांगरुल गावचे या स्पर्धेचे जनक प्रणेते ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. मी खरं तर प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करेन कारण समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. पण इथे उपस्थित असलेल्या मान्यवरांचं आदरातिथ्य अर्थात सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. या सन्मानाबरोबरच आपण पुढचा सन्मान करणार आहोत. उमरोलीचे माजी सरपंच दीपकजी बुंधाटे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होईल. या आपण माजी सरपंच श्रीमान दीपकजी बुंधाटे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी पुन्हा एकदा आदरणीय रविदादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभेच्छा आपण सन्मान करावा. त्याचबरोबर श्रीमान दिलीपजी भोईर साहेब हे देखील आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. श्रीमान दिलीपजी भोईर साहेब आपण या. दिलीपजी भोईर साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत ज्यांची खास उपस्थिती आज या अंतिम रचनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित एसपी ग्रुप चषक 2024 12 चेंडू 27 धावांची गरज आहे. दोन्ही संघाचे 2 घ्या. पालेगाव आणि उसाटणे 12 चेंडू 27. त्याचबरोबर दिलीपजी भोईर साहेब यांचा सन्मान होतोय. या सन्मानानंतर आपण सन्मान करणार आहोत उद्योगपती योगेशजी म्हात्रे साहेब यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. या पण आपला या ठिकाणी सन्मान होईल. योगेशदादा म्हात्रे चिंचवली यांचा या ठिकाणी सन्मान होईल. आणि त्याचबरोबर आणि एक सन्मान आपण करणार आहोत जय महाराष्ट्र लस्सीचे प्रोप्रायटर फेमस लस्सी ज्यांनी आपल्यासाठी आज स्वीट पेढे अगदी आपल्यासाठी ज्यांनी उपलब्ध केले. सो जय महाराष्ट्र लस्सीचे ओनर
श्रीमान हरी मात्रे साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. प्रेक्षक मोठ्या संख्येने आज अंतिम रचनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित एसबी ग्रुप चषक 2024 अध्यक्ष साईनाथ दादा पाटील, शिवसेना शाखा प्रमुख, कार्यसम्राट सरपंच मांगरुळचे रविदादा पाटील आणि त्याचबरोबर आदरणीय शनिकुमारजी पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला महोत्सव. या सन्मानाबरोबरच वळूया त्या मॅचच्या दिशेने. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. आदरणीय दीपेश म्हात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये आहेत आणि दिनेश म्हस्कर यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. कापरी सिद्धी पालेगाव या संघासाठी ही सुवर्ण संधी. गोलंदाज तेजस म्हस्कर पुन्हा एकदा शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. लेग बाईटचा इशारा येतोय. बॅट कट आहे कारण की अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं या चेंडूवरती. पूर्णपणे सागर पाटीलला सरप्राईज केलं आणि मिळते एक धाव. धावसंख्या आहे 19, जिंकण्यासाठी 26 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू शिल्लक. हे षटक फार महत्वाचं असेल तेजस म्हस्करचं. अनिकेत डोपरी आणि सागर पाटीलने सुरुवात खूप चांगली करून दिली आहे, ती म्हणजेच उसाटणे या टीमला. यावेळेस फटका चांगला आहे, पाठवलं स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. षटकार. नऊ चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची गरज या मॅच मध्ये. 45 धाव बनवायचे आहेत 3 षटकांमध्ये आणि त्याला चोख प्रत्युत्तर देताना बनवलेत आतापर्यंत 25 धावा. तेजस म्हस्कर अजून एक चांगला स्ट्रोक आहे डीप मध्ये. मनीष कोलेकर आहेत. एक धाव झाली पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26 धावा. 26 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या सामन्यामध्ये. उसाटणे या संघाने 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. जमेची बाजू, एकही फलंदाज गमावला नाहीये उसाटणे संघाने. तेजस म्हस्कर राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये वापसी करेल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल उसाटणे या संघावरती आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल पालेगाव संघासाठी. दोन्ही संघांचे प्रेक्षक, दोन्ही संघांचे समर्थक इथे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत कारण की त्यांना माहिती आहे हा सामना बक्षीस पात्र आहे. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. संगणक विजय कोलेकर ने हा पकडलाय झेल आणि संपलाय. सागर पाटीलचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का. 26 या धावसंख्येवरती रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाला. सो मच. 6 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अनिकेत डोपरी आहे स्ट्राइक एंडला.
ज्याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे, गुणवत्ता टासून टासून भरली आहे. या सीझनचा विचार केला तर या सीझन मध्ये अनिकेत डोपरीने मॅन ऑफ द सिरीजच्या 2 मोटरसायकल बाईक जिंकलेत. तोच खेळाडू आपण पाहू शकाल स्ट्राईक इनला आहे. हृदयाचे ठोके दोन्ही संघांच्या प्रेक्षकांचे वाढलेत. क्या बात है, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका बाहुबलीच्या बॅट मध्ये येतोय. हा बाहुबली षटकार. थँक्यू सो मच. मिलिंद थोरवेचं स्वागत केलं षटकाराने. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना फलंदाज अनिकेत डोपरी, अनिल दादा डोपरी यांचे सुपुत्र आहेत. दिनेश मस्कर यांच्याकडून तेजस मस्कर साठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. 5 चेंडू शिल्लक आहे. 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हाफ ट्रॅकर बॅटची कडा आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने आणि चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव झाली पूर्ण. धावबाची संधी विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का. जितेश बॅक टू द पवेलियन. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. सो मच. न्यू बॅट्समन आहे अजय भंडारी येतोय. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. दोन्ही संघांसाठी एकच म्हणेन, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. 4 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावा बनवायच्या आहेत. या सामन्यामध्ये काटेकी टक्कर. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. उसाटणे बनाम पालेगाव. हाफ ट्रॅकर आहे. शॉर्ट आर्म पुल केलाय. व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबादची संधी विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज होईल धावबादच्या स्वरूपात अजय भंडारी बाद. 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. राकेश पाटील यांच्या हृदयाचे ठोके वाढलेत कारण की पुरस्कर्ते आहेत पालेगाव संघाचे. जर या पुढीलच्या चेंडूवरती पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल मिलिंद थोरवेसाठी. सो मच. 10 क्रिकच्या माध्यमातून 1,500 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाणी घेऊन जायचं आहे. पाणी घेऊन जा. 12th मॅनला विनंती असेल पाणी घेऊन जायचं आहे. तो देखील थोडासा टेन्शन मध्ये आलाय, स्तब्ध बसलाय तो देखील. 3 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यू आर द वॉचिंग हाय व्होल्टेज मॅच. काटेकी टक्कर. या 2 संघांमध्ये हा प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. खूप मोठ्या संख्येने इथे प्रेक्षक उपस्थित आहेत. या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. SP ग्रुप चषक 2024 मध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. आज अंतिम ही रात्र आहे. डे नाईट फॉर्मॅट आपण पाहिलं आणि त्यामधील
52 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये होता. 40 रेग्युलरचे संघ आणि 12 40+ संघ. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन साठी स्पोर्ट्स सायकल अनेक पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. आणि आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल शेवलदादा सालवी साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक लाभली आहे आणि या स्पर्धेमधील 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. 3 चेंडू 11. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, थोडासा थकवा जाणवतोय अनिकेतला. 1 धाव झाली पूर्ण आणि काय घडलं मैदानावरती? 2 धावा देखील पूर्ण होतील का? परंतु थर्ड अंपायर DRS रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी रनआउट साठी. मनोज पवार सर सॉफ्ट सिग्नल द्या. आपण नॉट आउट आहे सॉफ्ट सिग्नल, परंतु आपण चेक करूया. थर्ड अंपायर आणि 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 9. आणि जर या चेंडूवरती विकेट मिळवला मिलिंद थोरवेने तर 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. रुद्रांश राकेश पाटील यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. उसाटणे की पालेगाव, पालेगाव की उसाटणे, कोणता संघ दाखल होईल टॉप 4 मध्ये? 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सामना कोणी जिंकू दे, आतमध्ये कोणीच जाणार नाहीये याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण की यानंतर भरपूर सामने खेळवायचे आहेत. 2 चेंडू 9 धावा. यावेळी फटका चांगला आहे, पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर षटकार. मॅच 1 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले न बदले वक्त जरूर बदलता है. 1 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 3. अनिकेत डोपरी, 1 मॅन शो 1 मॅन आर्मी, एकाती किल्ला लढवलाय अनिकेतने या सामन्यामध्ये. 1 चेंडू 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. या चेंडूसाठी एकदा जोरदार टाळ्या. यावेळी पाठवलाय स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान. उसाटणे संघ दाखल होतोय टॉप 4 मध्ये. अभिनंदन उसाटणे संघाचं. मनपूर्वक मी सहर्ष स्वागत करेन. हिरामणजी पितले साहेब यांच्याकडून अनिकेत डोपरीला 1000 रुपयांचं पारितोषिक. आणि नुकतंच सापाडचे उद्योगपती नरेश पाटील साहेब यांचं आगमन होत आहे. आपले आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. साईनाथ पाटील फाउंडेशन, अर्थातच साईनाथजी पाटील साहेब, त्याचबरोबर श्रीमान रविदादा पाटील आणि श्री शनिकुमारजी पाटील साहेब यांच्या वतीनं पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. हितेंद्रजी मडवी यांच्याकडून देखील
या आमच्या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाचे पुरस्कर्ते यांच्याकडून देखील 2000 रुपयांचं कॅश प्राइज अनिकेतला वाघासारखी खेळी ज्याची आपल्याला पाहायला मिळाली. उभा होता एका बाजूने जवळजवळ 2 ते 3 फलंदाजांनी स्वतः